कर्ण, धन्य आहेस. कुंतीचा पहिला पुत्र म्हणून घेण्याची पात्रता तुझीच आहे. जा, वैरभाव टाकून कुरूंचा सेनापती म्हणून हाती धनुष्य घे. एक क्षत्रिय म्हणून निरहंकारी वृत्तीने सेनेचे नेतृत्व कर. देवादिकांचा वैभवशाली लोक तुझ्या उच्च अंतरात्म्याला प्राप्त होईल. जा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, सदैव आहेत. त्यांच्या नेत्राचा हिमालय शरांची शय्या सिंचण्यासाठी वितळू लागला. त्यांच्या देहात घुसलेले बाण माझ्या उरात सलू लागले. उठून त्यांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालताना सावरलेला मनाचा कुंभ तडकला. अखंड ब्रह्मचर्य व्रत पाळलेल्या सत्यभाषी अशा पितामहांनाही मृत्यू वेढू शकतो, तर मग जगात शाश्वत तरी काय आहे? कशासाठी अर्जुनानं कटी खांद्यावर खेळवलेल्या पितृतुल्य महामानवाचा असा लाकडी ओंडका करून शरांच्या तृणावर फेकला होता? माझ्या नेत्रातून निसटलेल्या अश्रूंची मुक्तिक त्यांच्या पुण्यपावन चरणावर टपकली. हात उंचावून त्यांनी आशीर्वाद दिला. जय तू कर्ण. जीवनभर सूर्यदेवांना अर्घ्य देणारा, वृद्ध शरीराचा सुदृढ मन वागविणारा तो सेनापती सूर्यदेव उत्तर आयनात येईपर्यंत मृत्यूलाही थोपविणार होता. सूर्य उत्तर आयनात जाताच आपल्या देहाच्या कटीखालच्या अपवित्र आयनातील पंचप्राण मस्तकातील ब्रह्मरंध्राच्या पावन उत्तरायणात योग बळावर आणून सूर्यदेवांच्या हिरण्यगर्भी केंद्रात ते विसर्जन करणार होता. त्यांच्या अंतिम साधनेत व्यत्यय नको म्हणून मी शिबिराकडे परत चाललो. भोवतीचे पलिते भगभगतच होते. दाटलेल्या अंधाराला साथ देत रात्रकिडे तालबद्धपणे कर्कश ओरडत होते. मनाच्या वीणेची एकच तार देहाच्या गहन गंभीर गाभाऱ्यात दूरवर सखोल कुठंतरी अजूनही छेडली जात होती. राधामातेचा आशीर्वाद घ्यायला मिळाला नव्हता. बाबांचे चरण मस्तकी लावून घेण्याची संधी सापडली नव्हती. वृषालीची भेट झाली नव्हती. सुप्रियेची वार्ता समजू शकत नव्हती. राजवाड्यावर राहिलेला एकटा वृषकेतू कोणत्या कल्पना करीत असेल सांगत नव्हतं. सेनापतीच्या निवडीच्या प्रसंगी घडलेल्या आकस्मिक घटनांमुळे राजनगरात पाऊलही टाकलं गेलं नव्हतं. कशी भेट होणार सर्वांची? उद्या तर सम्रांगणावर उतरायचं आहे. भानुसेनाला अग्निसंस्कार देण्यासाठी म्हणून गेलेला सत्यसेन परतला नव्हता. माझ्या मृत पुत्राचा आत्मा त्यासाठी मी आलो नाही म्हणून मजवर रुष्ट होणारा नव्हता, याचा मला विश्वास होता. संग्रामात वीरांचं मरण पत्करणाऱ्या त्या शूराला माहीतही नव्हतं की ज्या भीमाकडून त्याचा वध झाला तो त्याचा चुलता आहे. अज्ञानाच्या पोटी म्हणून का होईना, पण भीमानं माझ्या एका पुत्राचा बळी घेतला होता. श्रद्धेचे, मायेने नात्याचे उरले सुरले अंकुरही माझ्या मनातून त्यामुळे होरपळून गेले होते. मन बधीर होतं, शरीर सुन्न होतं. मधूनच पितामहांची विकलांग मूर्ती शिबिराच्या पटलावर दिसत होती. वैरभाव न ठेवता युद्ध कर, निरहंकारी नेतृत्व कर, त्यांचे निर्वाणीचे बोल फेर धरून डोळ्यासमोर नाचत होते. डोळे मिटून आसनावर बसलो होतो. बैठकीची मऊ शय्या काटेरी भासत होती. अंगराज, बाहेर आपल्या भेटीसाठी कोण आला आहे पहा. वायूची झुळूक न कळत आत शिरावी तसा सत्यसेन केव्हा शिबिरात शिरला तेच समजलं नाही. सत्यसेन, जा आता. कर्णाच्या भेटीसाठी मृत्यूशिवाय कुणीच येऊ शकत नाही. मला कुणाचीही भेट घ्यायची नाही, समरांगणात अर्जुनाशिवाय. तिडकीने मी शिबिराच्या द्वाराकडे बोट उंचावून त्याला बाहेर जायला सांगितलं. नाही अंगराज, जी व्यक्ती बाहेर उभी आहे तिला पाहताच आपण मृत्यूलाही घडीभर तसाच थांबवाल. बाहेर वृषाली उभी आहे. सत्यसेन बंधू म्हणून आपलं कर्तव्य करीत होता की एक कुटुंबवत्सल म्हणून पत्नीला आणून पतीशी भेटवत होता, की उद्या सेनापती होणाऱ्या आपल्या नायकाची मनस्थिती जाणणाऱ्या सैनिकाचं कर्तव्य पार पाडित होता? माझ्या भोवतीच्या या सर्व माणसांनी काही हातचं न राखता माझ्यावर एवढा निर्हेतुक प्रेमाचा वर्षाव का करावा? मी खरोखरच त्या पात्रतेचा आहे काय? वृषाली, मग तिला बाहेर का उभी केली सत्यसेन? मी त्याला शिबिराबाहेर पाहत विचारलं. तिची कल्पना आहे की युद्धापूर्वी एका सेनाप्रमुखाच्या शिबिरात त्याची स्त्री पाहून उद्या सैनिक म्हणतील की
आमच्या साऱ्यांच्या स्त्रिया अशा शिबिरात आल्या तर चालेल काय? महाराज त्यांना काय उत्तर देतील म्हणूनच मी ती बाहेर उभी आहे. आपण दर्शन द्यावं अशी तिची तीव्र मनीषा आहे महाराज माझीही. म्हणूनच अंधाराला न मानता मी हस्तिनापुराहून तिला आणलं आहे. तिचा बंधू म्हणून तो भारावला होता. त्याचा प्रत्येक शब्द मला विनवीत होता. चल, मी त्याच्या मागून शिबिराबाहेर आलो. पलित्याच्या धुसर प्रकाशात माझी पत्नी उभी होती. भानुसेनाच्या मृत्यूची वार्ता तिला सत्यसेनाने सांगितली नसावी म्हणूनच ती शांत होती. माझ्या जीवनाची साथीदारीण युद्धभूमीवरही मला साथ देणार होती काय? वृषाली, आत ये. अंगराज, ती संकोचत होती. ये वृषाली, कुठलाही कुरुसैनिक तुझ्या आगमनानं कपाळाला आठ्या घालणार नाही. आदर्श म्हणून मी उराशी कवटाळलेल्या सर्व कल्पना समाजाच्या दृष्टीने कवडी मोलाच्या ठरल्या आहेत. आता कसला आदर्श तू पाळते आहेस? संकोचू नकोस. मस्तकावर लपेटलेलं अंशुक सावरीत ती शिबिरात आली. मी सांगितलं असतं तर ती पेटत्या वनव्यात ही शिरली असती. वृषाली, तू एकटीच आलीस. मला अधिक काहीच बोलवत नव्हतं. माताजी आणि मामाजी आता फार थकलेत. ते इथपर्यंत येऊ शकत नाहीत. सुप्रिया भानुसेनासाठी शोक करणाऱ्या वृषकेतूला सांभाळण्यासाठी मागं राहिली आहे. मीच तिला ठेवलं आहे. म्हणजे तो गेल्याचं तुला समजलं कोणाकडून? भानुसेन गेला तरी ती शांत कशी काय राहू शकली होती? कर्णपत्नी हे ब्रीद ती किती निर्धारानं पार पाडित होती. सत्यसेन दादाकडून आणि आपण त्याच्या दहनविधीला गेला नाहीत हे सुद्धा सर्वांना समजलंय. दुःखावेगानं तिनं मान खाली टाकली. अंशुकाचा पदर डोळ्यांना लावला. वृषाली, मला काय बोलावं ते सुचेना. मला माहीत आहे अंगराज, माझ्यासारख्या एका शूद्र सारथी कन्येशी संसार करण्यात आपलं जीवन व्यर्थ गेलं आहे. पण आपण आपल्या मातापित्यांना कसे विसरलात? त्यांचं दर्शन घ्यावं असंही आपणाला का वाटलं नाही? का आला नाहीत राजनगरात? कुणी सांगितलं तुला मी सारथी नाही म्हणून? राजमाता कुंतीदेवींनी. गंगेकाठी तुम्ही त्यांना दिलेलं वचन घेऊन दुसरं कोणीही निर्धास्तपणे परत गेलं असतं. पण त्या मलाही भेटल्या. एवढ्यासाठीच की कशासाठी? अजूनही त्यांचं मन तुमच्यासाठी तळमळत आहे यासाठी. पत्नी म्हणून मीही तुम्हाला काहीतरी सांगावं म्हणून. महाराज, तुमच्याविषयीच्या त्यांच्या प्रेमाला बंध माहीत नाहीत. आमच्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी तरी तुम्ही हे युद्ध थांबवा. वृषाली, तुलाही असंच वाटतंय का की माझं जीवन तुझ्याशी संसार करण्यात व्यर्थ गेलं? नाही नाही नाही. तुमच्यासाठीच मी श्रीकृष्णाला नकार दिला आहे. राजमातेला परत पाठवलं आहे. पितामहांची अंतिम इच्छा दूर सारली आहे. मी सारथी होतो आणि तसाच आजही आहे. अगतिकतेनं नव्हे तर अभिमानानं मी कुणालाही सांगेन की मी राधामातेचा आणि अधिराज बाबांचा पुत्र आहे. आणि तू पहाटेपर्यंत थांबशील तर उगवत्या सूर्यदेवांनाही तुझ्या समक्ष सांगेन की काय? की वृषालीसारखी पत्नी लाभणार असेल तर एकच काय शतजन्मही मी सुपुत्र म्हणून स्वीकारेन. पण युद्धाविषयी काहीच बोलू नको. ते आता थांबणार नाही. अंगराज, हीच आशा उराशी बाळगून राजमाता भेटून गेल्यापासून मी आपला फुटक्या घड्याचा तुकडा गेले 15 दिवस अश्रूंच्या पुष्पांनी पुजते आहे. आपण आमचेच आहात. आम्हाला अंतर देऊ नका. तिच्या गौरवर्णी मुखाचं श्वेतकमल अश्रूंच्या दवबिंदूंनी ढवरलं. पुढं होऊन तिनं माझ्या चरणावर ओनवून हस्तस्पर्श केला. माझं मन, अभिमान, प्रेम, जिव्हाळा या भावलहरीने तुडुंब भरून आलं. वृषाली, उठ. शंतनू महाराजांनी मत्स्यगंधेला कधी अंतर दिल्याचं तू आजवर राजनगरात कुणाकडूनही ऐकलं आहेस काय? ययाती महाराजांनी शर्मिष्ठेला दूर लोटल्याचं कधी तुला कुणी सांगितलं आहे काय? मी त्याच नगरात त्याच राजवस्तूत वाढलो आहे. पती पत्नी हे पूर्वजन्मानं एकत्र जोडलेल्या 2 देहातील एकाच आत्म्यासारखे असतात. समाज, धर्म, नीती कुणी त्यांना विलग नाही करू शकत. खोटी प्रतिष्ठा त्या पवित्र बंधनाला तोडू शकत नाही. उठ, शांतपणे नगरात जा आणि शक्य असल्यास त्या घड्याच्या तुकड्यातील अर्धा सुप्रियेलाही दे. तू सुज्ञ आहेस, ज्येष्ठ आहेस. उठ. तिच्या दंडांना धरून मी थरथरत्या हाताने तिला वर उठवलं. वृषाली, वेल बिलगते तशी एकदम ती मला कडकडून बिलगली. तिच्या दाट कुरल केशपाशावरून
फिरणारा माझा हात तिला सांगत होता, वृषाली, जगलो वाचलो तर पुन्हा गंगेचा किनारा आहेच, यमुनेच्या लहरी आहेत, नाहीतर स्वर्ग गे स्वर्गकाठी पुन्हा भेटू. येथे मी. तिने आमच्या विवाहात राजमाता कुंतीदेवीने दिलेले अंगोली त्राण आपल्या अंशुकाच्या शेवातून काढून माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यात चढविलं. तिच्या अंगावर तोच सोनेरी ठिपक्याचा निळा शालू होता. दोन्ही वस्तू तिनं राजमातेच्याच निवडल्या होत्या.